काम चालू होतं की मतदारांना फक्त बूथ क्रमांक आणि बोलतोय आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय कल्याणमध्ये मतदार यादीत नाव नसल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे। मतदान केंद्राबाहेर गोंधळ आहे। काय झालं नेमकं काय घडलं? तुम्हाला किती वेळ झाला ताब्यात घेतलंय? 1.5 तास झाला आहे। सध्या काही बोलायचं नाहीये आम्हाला। प्लीज प्लीज प्लीज। पण काय कारण काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेताना? अजून काही सांगितलेलं नाहीये। अच्छा, पण हे मुद्दाम जबरदस्ती तुमच्यावर कारवाई झाली असं म्हणता येईल? बघू आम्ही चौकशी घेतो करून आणि सांगतो। तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? भाऊ तुमचं नाव काय? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची आहे का? तुम्ही 100 मीटरच्या आत होतात की बाहेर होतात एवढं तर स्पष्ट करा। 100 मीटरच्या बाहेर होतो। आणि नेमकं तुम्ही काय मतदारांना मार्गदर्शन करत होतात? काय मार्गदर्शन करत होतात? प्लीज प्लीज सध्या काही प्रतिक्रिया देत नाही आम्ही। बघा यांचा दावा आहे की 100 मीटरच्या बाहेर होतो। नक्की तुम्ही पाहू शकता की या गाडीमध्ये आहे ते 2 शिवसैनिकांना आहे पकडण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र शिवसैनिक आहेत ते बोलण्याचा प्रयत्न देखील करत नाही। त्यांना आम्ही विचारत होतो नक्की काय झालं आहे ते देखील बोलत नाही। तुम्ही पाहू शकता की एका साईडला सुनील राऊत देखील त्यांना भेटायला येत आहेत, मात्र अद्यापही ते बोलण्याच्या प्रतिक्रिया देत नाहीत। तुम्ही नक्की काय सांगाल? हे जे गाडीमध्ये कार्यकर्ते बसलेले आहेत ते देखील या गाडीमध्ये त्यांची प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतो। पाहूया। दिसत आहे शिवसेना युपीटीचे हे कार्यकर्ते आहेत आणि यांना कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला आपण पुन्हा एकदा बघू की सुनील राऊत यांनी गाडी त्यांच्या जवळची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। जे मतदानाचं ते बूथ आहे त्या बाहेर एका प्रकारचा गोंधळ झालेला आहे। शिवसैनिक असतील, सुनील राऊत असतील, हे देखील या मतदानाच्या बाहेर जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका ठिकाणी एका साईडला पाहू शकता की सुनील राऊत आहेत, हे देखील पोलिसांशी ते बाचाबाची करतात, पोलिसांशी संवाद साधताना देखील आहेत। मात्र अद्यापही पोलीस देखील जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोडण्याचा अजून आश्वासन देखील दिलं नाही। तुम्ही पाहू शकता गाडी अडवण्याचा इथे प्रयत्न केला जात आहे, पोलिसांची गाडी अडवण्याचा सुनील राऊतांनी प्रयत्न केला। मात्र आता सुनील राऊत असतील हे देखील बोलत आहेत। मात्र तुम्ही पाहू शकता सुनील राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत ते पोलिंग बूथच्या बाहेर जमा झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुनील राऊत आता पोलिसांची संवाद साधत पोलिसांचे बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला जात आहे। पोलिसांनी ही गाडी काढलेली आहे पाहू शकता इथून आता हे बघा हीच ती गाडी, त्याच गाडीच्या इकडनं पोलिसांनी त्यांना घेऊन पोलीस चौकीला घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला आहे। पोलिसांकडे त्यांना घेऊन जाण्यात आलेला आहे। वातावरण यात थोडा तणाव आहे। 2 शिवसैनिकांना ताब्यात घेतलेला आहे। तर आपण सध्या मुंबईतली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांना कांजूरमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याच संदर्भामध्ये संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी पोलिसांना जाब विचारलाय की कार्यकर्त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतलेलं आहे। या कार्यकर्त्यांशी साम टीव्हीने बातचीत करण्याचा प्रयत्न केला। खरं तर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन ते करत होते असं त्यांचं म्हणणं आहे। जी गाडी आहे त्या गाडीच्या पुढे आले होते। आता त्यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की आम्ही निवडणूक कार्यालयामध्ये बोलून आम्ही नियम समजून घेतो आणि जर 100 मीटरच्या बाहेर असेल तर आम्ही इमिजिएट त्यांना सोडून देऊ। परंतु आता तुम्ही जिथे उभे आहात तिथे व्होटिंग आहे आणि इथून जवळजवळ 300 मीटरवरती आमचं ते टेबल होतं। परंतु पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सर्वंट म्हणून काम करतायत। भारतीय जनता पार्टीचे सर्वंट म्हणून पोलीस काम करतायत, दबावाखाली काम करतायत। माझं त्यांना विनंती आहे की 4 जूनला हे सरकार चेंज होणार आहे। 4 जूनला सरकार चेंज होणार आहे, त्यावेळी तुम्ही काय करणार? म्हणून पोलीस यंत्रणेने निष्पक्षपणे काम केलं पाहिजे असं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि त्यांनी ते काम करावं, नाहीतर आम्ही जर त्यांना सोडलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। देण्यात आलेल्या काही कार्यकर्त्यांना कालपासून मी ते सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीची एवढी पाटलेली आहे
की त्यांना त्यांच्या ताकदीवर त्यांच्या हिमतीवर ते जिंकू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा जिंकण्यासाठी कामाला लावली. आपण बघू शकतो की सुनील राऊत यांना